नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। तर सगळ्यात अगोदर सगळ्या माझ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग। आणि आजचा दिवस सांगते, आज आहे रविवार, तर आज जरा सुट्टी असल्यामुळे तशा कॉलेजला वगैरे सुट्ट्याचे, पण क्लासेस मात्र चालू आहे बरं का आधीचे। आणि साक्षीला काही अजून सुट्ट्या लागलेल्या नाही, त्याच्यामुळे साक्षीचं रोजचं जाणं चालू आहे, त्याच्यामुळे रोजचा टिफिन बनवून देणंच येतं। आणि आधीचे पण क्लासेस चालू आहे, तो पण सकाळी 8 वाजताच जातो, त्याच्यामुळे ना मला काही यावेळेस सुट्ट्या वगैरे काहीच नाही, जे आहे तेच टाइम टेबल चालू आहे। जरी कॉलेजला सुट्ट्या आहे तरी क्लासेस मात्र चालूच आहे, त्यामुळे ना रोजचं जसं असतं ना तसंच चालू आहे आपलं। तर चला जाऊ द्या, आजचा रविवार मात्र तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा। तर आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा जावो आणि अगदी मनासारखं जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते। आणि आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज जरी रविवार असला ना तरी पण क्लासला पण सुट्टी नाही बरं का। क्लास मात्र आधीचा क्लास नाही आहे ॲक्च्युली, ते एक लेक्चर आहे, तर त्या लेक्चरसाठी दोघांना पण जायचं आहे, आधीला पण आणि साक्षीला पण। तर त्यासाठी त्या दोघांना पण ना मला नाश्ता वगैरे करून द्यायचा आहे, त्यांना 11 वाजता तिथे पोहोचायचं आहे, त्यामुळे ना सकाळची सगळी धावपळ जी असते नेहमीच तीच धावपळ चालू आहे। म्हणजे रविवार जरी असला ना तरी पण काही कुठल्याच कामाला मला सुट्टी नाही, जी आहे तीच धावपळ होणार आहे माझी, त्यामुळे ना आता पटकन दोघांना नाश्ता करून देते। रात्री आप्यांचं भिजत टाकलं होतं, तर ते आप्यांचं पण करायचं आहे, पण आता तुर्तास त्यांना ना मी उपमा करून देणार आहे आणि उपमा खाऊन आणि ते दोघं निघतील आणि तिकडनं आल्यावर मग आप्पे वगैरे खातील। तर यांना पण करून द्यायचं आहे, तोपर्यंत यांना करून देईल यांचा नाश्ता वगैरे, जेवण वगैरे झालं की मग नंतर मी पण जाणार आहे त्याच क्लासमध्ये जाणार आहे। का जाणार आहे ते तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल आणि तुम्हाला पण घेऊन जाणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला तर झाली आहे सुरुवात, व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कशासाठी तिकडे चालले आहे ते। आणि आत्ता तर मी घरातलं सगळं अगोदर आवरून घेते, तर चला अगोदर वळते मी स्वयंपाकाकडे। तर आजची सुरुवात ही रांगोळीपासूनच करते, कारण तुम्हाला तर माहितीच आहे माझी दिवसाची सुरुवात ही रांगोळीपासून होते। तर म्हटलं चला तुमच्याबरोबर आजची रांगोळी पण शेअर करू। आणि देवपूजा वगैरे सगळंच बाकी आहे, अजून सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट करायचं आहे, जेवण मात्र सगळे आल्यावर करणार आहे। म्हणजे आता यांना टिफिन भरून देईल आणि साक्षीन ते जेवण आल्यावर करतील, कारण तिकडनं लवकर येतील ते, त्यामुळे आधीने देव वगैरे न्हाणले होते। तर म्हटलं चला आपण फुलं वगैरे अर्पण करून घेऊ, आपलं जे देवाचं नित्य रोजचं जे वाचन वगैरे असतं ना तर ते वाचन पण करू। पण ही रोजचीच कामं करता करताना मी आज तुमच्याबरोबर एका महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करणार आहे बरं का मैत्रिणींनो, कारण या टॉपिकमधनं ना आजपर्यंत कुणीही वाचलेलं नाही, कुणीही सुटलेलं नाही, ते म्हणजे अगदी जवळची नाती दुरावतात तेव्हा। बघा प्रत्येकाच्या आयुष्यात हा प्रसंग येऊन गेलेला असेल की जवळची नाती दुरावतात, मग ते नातं कुठलंही असो, बहीण भावाचं असो, मित्रमैत्रिणींचं असो, किंवा आई मुलीचं असो, किंवा सासू सुनांचं असो, अगदी नवरा बायकोचं नातंसुद्धा याला वगळलेलं नाही बरं का। जेव्हा दुरावतात ही नाती तेव्हा प्रत्येक वेळी नातं दुरावलं की आपण स्वतःशीच किती संवाद साधत असतो बरं, किती बोलत असतो, माझं काही चुकलं का, असं का होतंय, मी चांगल्यासाठी सांगत होते, असं बऱ्याच प्रश्नांना आपण सामोरं जात असतो। बऱ्याचदा नातं हे एकतर्फी निभावलं जातं, त्यामुळे सुद्धा तुटतं बरं का। नातं तुटण्याची अनेक कारणं आहेत, कधी कधी ना नातं गैरसमजांमुळे तुटतं। माझं तर असं मत आहे ना की 90% नातं हे गैरसमजांमुळेच दुरावत असतं। काही वेळा तर आपण नेहमी समजदारपणाची भूमिका घेतो आणि समोरची व्यक्ती आपल्याला गृहीत धरायला लागते, मग अशा वेळी समोरच्या व्यक्तीशी संवाद व्हायला हवा, बरोबर आहे ना। पण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःहून बोलून सुद्धा नातं सुधारत नव्हतं। आपल्याला भरपूर वाटतं हो की आपण मॅच्युअरली नातं हँडल करायला हवं, पण ना प्रत्येक गोष्ट ही एकतर्फी होत नसते ना मैत्रिणींनो, बरोबर आहे ना। तर अशा वेळी नात्याला थोडासा ब्रेक द्यायला हवा, असं मला तरी वाटतं बरं का। थोडंसं दूर राहायचं, कारण जी नाती आपली असतात ना, जे लोक आपले असतात ना, ते आपल्या बोलण्यामागच्या कारणांना आणि आपल्या परिस्थितीला समजून घेतात, ते कधीही आपल्यापासून दुरावत नाही बरं। अशा वेळी एकटं वाटणं साहजिक आहे, पण अशा वेळी विचार करत बसण्यापेक्षा किंवा खूप खचून जाण्यापेक्षा ना आपण आपलं मन कशात रमतं त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, स्वतःचा आनंद शोधायला पाहिजे, किंवा वेगवेगळ्या गोष्टींमधून आनंद शोधण्याचा किमान प्रयत्न तरी केला पाहिजे। म्हणजे कुठल्याही एका ठिकाणी ना आपलं मन अडकून राहत नाही आणि आपण सतत तोच विचार करत नाही। सतत स्वतःला बिझी ठेवलं ना की आपण स्वतःमध्येच हरवून जातो आणि स्वतःला सावरू पण शकतो बघा। तर प्रत्येक वेळी हे या फेजमधनं ना प्रत्येकाला जावंच लागतं। अगदी आपण म्हणू ना काही ठिकाणी कसं होतं ना की रोज रोज नवरा बायकोंची भांडणं होतात आणि माणूस कसं असतं ना बाहेर जातो, 4 माणसांमध्ये जातो, त्यामुळे माणसाचं मन पटकन रमतं, पण जी गृहिणी असते
ना ती घरातच असते, त्यामुळे ना ती सतत तोच विचार करते. आणि माझं सगळ्या गृहिणींना हे निवेदन आहे, ही रिक्वेस्ट आहे सगळ्या गृहिणींना की प्लीज ना आपलं मन रमवण्याचा प्रयत्न करा. कारण आपण तेच विचार करतो ना, त्यामुळे आपण जास्त खचत जातो आणि आपण त्या सगळ्यामधून ना बाहेरच येण्याची कुठे वाट म्हणजे मार्गच आपल्याला दिसत नाही. आणि बघा तुम्ही, जेव्हा आपलं भांडण वगैरे काही होतं किंवा वादविवाद होतात ना, तर मिस्टर आपले बाहेर जातात आणि ते तिकडनं येतात ना, तेव्हा नेहमी सगळं विसरलेलं असतात आणि आपण मात्र त्याच गोष्टीला कवटाळून बसलेलो असतो. असं किती जणींच्या बाबतीत होतं बरं. बऱ्याच वेळा माझ्या बाबतीत सुद्धा असं होतं बरं का. कारण ते बाहेर जातात ना, तर माणसांमध्ये ते मन रमवतात आणि विसरून पण जातात घरी काय घडलंय आणि आपण बसतो चार भिंतीत विचार करत. आता हे मी तुम्हाला नवरा बायकोंच्या नात्याचं एक उदाहरण दिलं, पण ही दुरावलेली नाती कुठलीही असू शकतात. जसं मी म्हणाले की बहीण भावांचं पण असू शकतं, आई मुलीचं सुद्धा असू शकतं आणि सासू सुनांचं सुद्धा असू शकतं, इव्हन मित्रमैत्रिणींचं किंवा मैत्रिणींचं सुद्धा असू शकतं. अशा वेळी तुम्हाला एक बेस्ट उपाय सांगू का? तोच विचार करण्यापेक्षा ना आपण कुठेतरी सरळ चक्कर मारून यावा. म्हणजे अगदी गावात जा किंवा शॉपिंग करा, किंवा अगदी शॉपिंग करायची नसेल तर एखाद्या मैत्रिणीकडे म्हणा किंवा बहिणीकडे किंवा कुठलेही जिथे आपलं मन रमतं ना, जिथे आपण गप्पा मारू शकू मस्त मनसोक्त अशा, तर अशा ठिकाणी जा. कारण गप्पांच्या ओघांमध्ये आपण आपलं दुःख कधी विसरतो ना, हे अजिबात कळत नाही बरं का. हा माझा अनुभव आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. कारण आपलं मन रमवणं खूप गरजेचं असतं. आपण आपलं बोलणं चालूच ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी तुम्ही बघितलंच असेल की तुमच्याशी गप्पा मारत मारत माझे भरपूर अशी कामं झालीत. आधी साक्षीचा नाश्ता पण झाला आणि आता ते दोघं पण निघाले, म्हणजे गेले ते. आणि मला खाली, मी त्यांना बाय करण्यासाठी बाल्कनीत आले ना, तर मला खाली ह्या जांभळावाल्या मावशी दिसल्या. जांभळं विकायला आल्या होत्या. सिजनेबल सगळी फळं घेऊन येतात या मावशीना. तर म्हटलं चला आज जांभळं घेऊ, कारण आजकालच्या मुलांना ना ही सिजनेबल फळं खायला नाही मिळत. त्यामुळे ना असं जर काही आलं ना सिजनेबल तर मग मी घेतेच. कारण गावात प्रत्येक वेळी जाणं होतंच असं नाही, बाजारात जाणंच होतं असं नाही. त्यामुळे जर आलं दारावर तर मी घेते. तर आणि मस्त अशी गोड गावरान जांभळं होती, तर जांभळं घेतली आणि मी माझ्या तयारीला लागले, कारण मला पण बाहेर जायचं होतं. तर आपण बोलत होतो की जेव्हा आपली नाती दुरावतात ना, तर आपण नेहमी समोरच्या विषयी विचार करतो की समोरची व्यक्ती माझ्याविषयी काय विचार करत असेल. पण नका करू हा विचार. का करायचा आपण? हे बघा, समोरची व्यक्ती ज्या वातावरणात वाढली असेल ना, ती आपल्याविषयी तसाच विचार करणार. मग त्या व्यक्तीचा आपण विचार करण्यापेक्षा आपण आपल्या विचारांमध्ये जर बदल घडवून आणले तर ते सोपं नाही वाटत का तुम्हाला? त्यामुळे आपण पण आनंदी राहतो आणि समोरची व्यक्ती जेव्हा तिला समज येते तेव्हा आपोआप आपल्याशी बोलायला सुरुवात करते. तर आता ना सगळी तयारी झाली माझी, घरातलं पण सगळं आवरलं आणि आता फायनली घरातलं सगळं आवरून आणि मी पण निघाले. माझी पण तयारी झाली आहे सगळी. तर आता आधीन ते तिथे वाट बघताय, मी पटकन निघते, बाकी आल्यावर बोलूच आपण. तर चला तिथे जाऊन पुन्हा भेटू आपण. खूप ऊन आहे बाहेर आणि एवढ्या उन्हात निघायचं म्हटलं ना तर नको वाटतंय. काही वेळाने थोड्या वेळाने पाऊस येईल, पण आत्ता सध्या तरी खूप ऊन चालू आहे. तुम्ही बघू शकता भरपूर असं ऊन दिसतं इथे. आणि ना गाडी आधीने नेली, त्याच्यामुळे मी इथे आता रिक्षापर्यंत पायी चालले. तर आता रिक्षा लवकर भेटली तर बरं होईल. तसे आमच्या इथे रिक्षा चालूच राहतात, पण मग काय माहिती आता दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे रिक्षा भेटतात की नाही माहिती नाही. चला. A few minutes later. गावातून जाऊन आले, पण काहीच काम झालं नाही. गावातलं ज्या कामासाठी गेले होते ना ते काम झालंच नाही. आणि तुम्हाला मी म्हटले होते की मी तुम्हाला तिथे जाऊनच सांगेल कशासाठी चालले ते. तर अनफॉर्च्युनेटली काय झालं ना, तर मी ज्या कामासाठी गेले होते ते काम माझं अर्धवटच राहील. तेच नाही, अजून 2-3 कामं होते ते पण सगळे अर्धवटच राहिले आणि मी घरी निघून आले. आणि घरी आल्यावर तुम्ही बघू शकता भरपूर असा पाऊस चाललाय बाहेर. पावसाचा आवाज खूप येतोय, ढगांचा पण खूप गडगडाट होतोय. त्यामुळे ना दरवाजा लावून घेतला म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर तुम्हाला सांगते मी गावात कशासाठी चालले होते. आपली एक सबस्क्रायबर आहे रितेशवी नावाची, साधारण आधीच्या वयाची असेल ती, आणि ती पहिल्यापासूनच आपले व्हिडिओ बघत होती. की आधी अगोदर 12वी पर्यंत ना इथल्या घराजवळच्याच एका कॉलेजमध्ये होता. आणि FYला त्याचं मी ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं ना, तर ती रितेशवी त्याच कॉलेजला होती. आणि तिने आधीला ओळखलं, कारण तुम्हाला पण माहिती आहे आधी आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसतो. तर तिने आधीला सांगितलं की मी तुझ्या मम्मीचे व्हिडिओ वगैरे बघते. आणि ती त्याच्याच क्लासमध्ये असल्यामुळे ना त्यांची छान मैत्री पण झाली. आणि आधी थ्रू तिने माझा नंबर घेतला आणि माझी पण तिच्याशी छान अशी मैत्री झाली. तर त्यांची फॅमिली गेली होती काश्मीरला फिरायला. आणि त्या काश्मीरवरनं तिने ना माझ्यासाठी हे केशर आणलं होतं. हे बघू शकता,
तर हे केशर देण्यासाठी ना तिने मला फोन केला होता आणि त्यासाठीच मी खास चालले होते. मी म्हटलं एवढ्या लांबून केशर घेऊन आली ती माझ्यासाठी आठवणीने, त्यामुळे ना एवढ्या लांबून केशर आठवणीने घेऊन आली. तर म्हटलं तिथे प्रत्यक्ष जाऊनच तिला थँक्यू म्हणू. पण अनफॉर्च्युनेटली तिला ना अर्जंट काम निघालं आणि घरून तिच्या कॉल येत होते, त्याच्यामुळे ना ती केशर आधीकडे दिलं आणि ती तशीच गेली. आणि तुम्हाला माहितीच आहे मला जाताना रिक्षाने जायचं होतं, त्याच्यामुळे ना मला जायला थोडासा वेळ झाला आणि तिला पण वेळ नव्हता थांबण्यासाठी. ती म्हटली आपण कधीतरी पुन्हा भेटू. तिला वाईट वाटलं त्या गोष्टीचं. तिला मी म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, आपण पुन्हा कधीतरी भेटू आणि आता तू जा, मग तुझ्या घरातलं अर्जंट काम आहे तर तू अगोदर तिकडे जा म्हटलं. त्यामुळे ती गेली आणि तिची माझी भेटच नाही झाली. तर केशर तर तिने आधीकडे दिलं. मी आता ना तिला प्रत्यक्ष तर नाही दिला थँक्यू म्हणू शकले. फोन केला होता मी, फोन झाला, पण ना आता व्हिडिओतूनच तिला मी थँक्यू म्हणते. आणि खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे मी तुझी की तू आठवणीने एवढ्या लांब जाऊन सुद्धा माझ्यासाठी केशर घेऊन आली. तर खरंच मनापासून धन्यवाद तुझे. आणि मला गावात 2-3 वस्तू पण घ्यायच्या होत्या, त्या पण घ्यायच्या राहिल्या, कारण इतकं भरून आलं होतं आभाळ आणि विजांचा पण कडकडाट खूप चालू होतं. त्यामुळे ना मी तशीच निघून आले आणि बरं झालं निघून आले, कारण की घरी आल्यावर एवढा पाऊस चालू, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवेलच पाऊस, त्यामुळे मी काहीच नाही घेतलं, डायरेक्ट घरी निघून आले. आणि घरी आल्यावर म्हटलं चला आता तुम्हाला अगोदर सांगू की मी कशासाठी चालले होते ते. तर जाऊ द्या, तुम्हाला एखाद्या दिवशी पुन्हा मी कधीतरी तिची आणि तुमची भेट करून देईल आणि तिला मी पुन्हा एकदा व्हिडिओतून थँक्यू म्हणते. तिच्या फॅमिलीला पण थँक्यू म्हणते की त्यांनी तिला परमिशन दिली की माझ्यासाठी काहीतरी घेऊन यावं. तर असंच तिचं आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम माझ्यावर असू द्या कायम, तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी असू द्या. आणि आत्ता ना मी लाईट लावली, तुम्ही बघू शकता, हे बघा, कारण की पाऊस येतोय ना त्याच्यामुळे खूप सारा अंधार झाला. तर मग आता लाईट जाण्याच्या अगोदर ना म्हटलं लवकरात लवकर स्वयंपाक करून घेऊ, कारण संध्याकाळ पण होतच आली आहे. त्यामुळे आता अगोदर चहा ठेवते मस्त गरमागरम आणि स्वयंपाकाला लागते. काय स्वयंपाक करणार आहे वगैरे सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल. पण हो, लाईट असली तर शेअर करता येईल, लाईट नसली तर प्लीज समजून घ्या. आता मी अगोदर चहा ठेवते, पण त्याआधी तुम्हाला ना बाहेर किती पाऊस चालू आहे ते दाखवते. तर चला. मस्त असा चहा झाला, मस्त गवती चहा, आलं वगैरे टाकलं आणि चहा उकळोपर्यंत पीठ भिजवून ठेवलं. तर तुम्ही बघितलंच असेल, मी आता व्हिडिओच्या असं सुरुवातीला वगैरे दाखवलं, मी गवती चहा पण लावलेला आहे. मी त्या दिवशी ना मैत्रिणीबरोबर नर्सरीत गेले होते आणि तिला काही रोपं घ्यायची होती ना, तर मला गवती चहा दिसला, मी घेतला. माझ्याकडे होता अगोदर पण तो जळून गेला, त्याच्यामुळे मी आता नव्याने घेऊन आले आणि छान उगवला आहे तो. तर मस्त असा आपल्या गार्डनमधला गवती चहा टाकला ना, तर चहा पिण्याची एक लज्जत पण वेगळीच असते. तर खमंग असा चहा घेतला. म्हटलं आता भाजीला ही वांगी होती माझ्याकडे, या वांग्यांना बरंच काही म्हणतात, लांब वांगी वगैरे त्याला नावं आहेत काही. तर म्हटलं तीच वांग्याची भाजी करू, छान अशी लपथप भाजी करून घेणार मी. आणि त्यासाठी मी आता तुम्हाला इथे वांगे कशा पद्धतीने कापले ते पण दाखवते. एका वांग्याचे साधारण 2 ते 3 असे तुकडे करून घेतले आणि आपल्याला मध्ये त्या वांग्यांना कापायचं आहे, कारण की वांग्यांच्या मध्ये आजकाल कीड पण खूप यायला लागली ना, त्याच्यामुळे 2 ते 3 तुकडे करून घ्यायचे. आणि अगदी जशा आपण चकत्या करतो ना, म्हणजे रताळं वगैरेच्या चकल्या करतो बघा, तर तशा चकत्या करून सुद्धा याची भाजी होते आणि अशी सुद्धा भाजी होते. याची भाजी पण खूप प्रकारे करतात आणि याच वांग्यांची भजीसुद्धा करतात, ती सुद्धा इतकी अप्रतिम अशी लागतात ना. तर तुम्ही एखाद्या दिवशी करून बघा, मी आपल्या रेसिपी चॅनलला एखाद्या दिवशी दाखवणारच आहे लांब वांग्यांची भजी, तर तेव्हा तुम्ही बघालच. आणि आत्ता सध्या मात्र मी ना अशी लपथप अशी भाजी करणार आहे, कारण की वरण भात करायचा आहे, तर मग त्याच्या जोडीला एखादी अशी छान भाजी पाहिजे होती. म्हटलं चला हीच भाजी करू. आणि आधीची वांग्याची भाजी म्हटलं ना, तर आधीची खूप फेवरेट आहे. कढी भाजी, वांग्याची भाजी किंवा पोहे, हे आयटम त्याला ना खूप आवडतात. त्यामुळे ना आधीसाठी म्हटलं चला ही भाजी करू. आणि इथे मी आता शेंगदाण्याचा कूट होता माझ्याकडे, तो शेंगदाण्याचा कूट घेतला. पण मी जसं मिश्रण तयार करते ना, त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं ना तरी पण खूप छान मिश्रण होतं. पण माझ्याकडे होता सकाळचा थोडासा उरलेला कूट अवेलेबल होता ना, म्हणून मी तो कूटच घेतला शेंगदाण्याचा. आणि त्यामध्ये आपल्या चवीनुसार लाल मिरची टाकून घेतली. आता माझी ही लाल मिरची आत्ताच बनवलेली, त्याच्यामुळे तिचा कलर खूप लाल आहे. तर नाहीतर मग तुम्ही कलरसाठी ना त्याच्यावर काश्मीरी लाल
लाल मिरची पण टाकू शकता, थोडा आपला घरचा काळा मसाला टाकला, थोडीशी हळद टाकली, थोडासा हिंग टाकला आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकलं. आता लसूण तुम्ही बघत असाल, लसूण मी इथे ठेचून घेणार आहे बरं का. तर तो ठेचून घेतलेला लसूण आणि थोडीशी कापलेली कोथिंबीर, फक्त चवीसाठी कोथिंबीर थोडीशी याच्यात टाकायची, बाकी आपण फोडणीसाठी तर कोथिंबीर टाकणारच आहोत. तर अशा प्रकारे हा मसाला तयार करून घ्यायचा आणि आता हा मसाला वांग्यामध्ये भरायचा. सगळी वांगे व्यवस्थित अशी भरून घ्यायची आणि मसाला भरताना ना खालपर्यंत मसाला भरायचा, म्हणजे आपली वांगी एकदम चविष्ट लागतात. कारण वांग्यांना मुळता काहीच चव नसते, त्यामुळे आपण मसाला किंवा उकडताना वगैरे असं जे उकडून करतात काही माझ्या मैत्रिणी, तर त्यांनी मीठ टाकलं ना तर वांग्याला चव येते. तर इथे बघू शकता तुम्ही आतपर्यंत पूर्ण असा खोलपर्यंत मी वांगं असं फाडून आणि त्याच्यात मसाला टाकून घेतला, जेणेकरून आपलं वांगं ना एकदम खमंग होतं. नाही तर मसाला बाजूला सरकतो. अगदी वरच्या वर मसाला टाकला ना तर वांगी हलवताना बाजूला मसाला सरकतो आणि आपली वांगी तशीच रिकामी राहतात, मसाला सगळा एक साईडला जातो. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, वाढताना मुलं फक्त मसाला खातात, त्यामुळे ना चांगला मसाला भरून घ्यायचा. आता इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकल्यानंतर थोडंसं जिरे, थोडीशी मोहरी टाकली आणि अगदी थोडीशी नावाला फक्त मिरची टाकली, कारण आपण ऑलरेडी वांग्याच्या मसाल्यामध्ये मिरची वगैरे टाकलेलं होतं. खूप तिखट नको व्हायला म्हणून थोडीशी मिरची टाकली, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकली. त्यानंतर ही भरलेली जी वांगी आहे ना ती वांगी त्याच्यात टाकून दिली आणि मस्त अशी फ्राय करून वांगी त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत ना वांगी. आता हे झाकण ठेवून आणि 5 मिनटं असंच ठेवते. 5 मिनटानंतर पुन्हा आपल्याला ते मधून हलवून घ्यायचं आहे. तोपर्यंत एक साईडला माझं पीठ भिजवलेलंच होतं, पण आता कुकर गार झालेलं होतं, कारण वांगे कापण्याच्या अगोदर मी कुकर लावला होता. तर कुकर म्हणजे जेव्हा चहा ठेवला ना तेव्हा एक साईडला लगेच कुकरची तयारी पण करून घेतली, कारण मग कुकर झाला ना तर पटकन वरणाला फोडणी दिली की फक्त पोळ्यांचं काम राहतं, बाकी काहीच नाही राहत. तर आता लगेच वरणाला पण फोडणी देते मी. आणि हो, आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला? मी हा टॉपिक यासाठी घेतला की सगळ्यांना या फेजमधनं जावंच लागतं बघा मैत्रिणींनो. प्रत्येकाच्या आयुष्यात ही फेज येते. अगदी सासरची मंडळी असो किंवा नातेवाईक कुठलेही असो, माहेरची असो, सासरची असो किंवा आपले मित्रमैत्रिणी असो, या फेजमधनं प्रत्येकाला जावं लागतं आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या दृष्टीने विचार करत असतो. हे बघा, आपण कोणाच्या विचारांची दिशा नाही ठरवू शकत, पण आपण आपल्या विचारांची दिशा मात्र ठरवू शकतो. आणि आय होप माझ्या या व्हिडिओचा किंवा माझ्या या डिस्कशनचा किंवा या टॉपिकचा तुम्हाला खूप आधार होईल आणि तुम्हाला मोटिवेशन मिळेल अशी मी आशा धरते, म्हणून मी हा टॉपिक घेतला होता. दुसरं काहीही कारण नाही. कारण कसं होतं ना, या फेजमधनं जाताना ना घरात आपण गृहिणी एकट्या असतो आणि आपण जेव्हा एकट्या असतो ना तेव्हा खूप विचार करत असतो. अगदी मी तुम्हाला म्हटलं ना की मी माझ्या स्वअनुभवावरनं सांगते की आपण घरामध्ये खूप विचार करतो. अगदी बहिणींची सुद्धा वाद होतात बघा. कधी एका घरामध्ये 2 जावा असतात, तर त्या जावांमध्ये वाद होतात आणि तेव्हा आपण आपल्या रूममध्ये जाऊन एक सलग तोच विचार करत असतो, त्याच टॉपिकवर विचार करत असतो. त्यामुळे ना या विचारातून आपल्याला परावृत्त करणारं कोणीच नसतं. मग अशा वेळी आपण काय करायचं, तर आपलं मन कुठे रमतं आहे, आपलं मन नसेलच रमत कशात, तर मी तुम्हाला सांगते की सरळ गाणी लावायची. गाणी लावल्यानंतर ती गाण्यात हरवून जातो आणि आपला कॉन्फिडन्स पुन्हा येतो, आपण विचारातून परावृत्त होतो. बऱ्याचदा असं होतं बघा, खुशाल टीव्हीवर मोठ्याने गाणे लावून द्यायची किंवा मोबाईलवर मोठ्याने गाणे लावून द्यायची, गाण्यांमध्ये मस्त हरवायचं, आपलं काम करत राहायचं. अगदी नाहीच तर निसर्गाच्या सानिध्यात जरा वेळ जाऊन बसायचं, गार्डनमध्ये वगैरे असं कुठेतरी जाऊन बसायचं. किंवा तुम्हाला बेस्ट ऑप्शन सांगू का, सरळ बाजारात निघून जायचं. बाजारामध्ये सगळ्या गृहिणींचा आवडता टॉपिक म्हटलं किंवा आवडता विषय म्हटलं तर खरेदी करायला गेल्यावर आपल्याला चांगल्या दुःखांचं अगदी विसर पडायला होतं, हो की नाही? माझ्या बाबतीत होतं असं, तुमच्या बाबतीत होतं का? तर बऱ्याच वेळा असं होतं, मला खूप टेन्शन वगैरे आलं कसल्या गोष्टीचं. आता घर म्हटलं, संसार म्हटला, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन हे असणारच आहे. त्यामुळे जर थोडं जरी मला कुठे टेन्शन आलं, असं वाटलं की मी कुशाल गाडी काढते आणि निघते आपली मस्त शॉपिंगला. एक ठिकाणी गाडी लावते. गणपती बाप्पांचं तुम्हाला माहितीच आहे, आमच्या इथे बाजारात निघाले अगोदरच गणपती बाप्पा दिसतात. गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आणि गणपती बाप्पा मोरया म्हणायचं आणि पुढच्या प्रवासाला लागायचं. मस्त गावात एक पायी चक्कर मारून आले की मन आपलं डायव्हर्ट होतं
आणि मन डायवर्ट झाल्यानंतर आपण पुन्हा फ्रेश होतो. पुन्हा फ्रेश झाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतो. त्या संदर्भातला हा टॉपिक मी मुद्दाम घेतला होता, कारण की माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला मोटिवेशन मिळावं हीच माझी एक अपेक्षा होती. तर तुम्हाला जर छान वाटलं असेल ना हा व्हिडिओ पाहून किंवा हा टॉपिक ऐकून तुम्हाला जर छान वाटलं असेल ना, तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण की बघा, आपण घरकाम तर करतच असतो, त्याबरोबर आपण खूप सारी नाती पण निभावत असतो आणि ही नाती आपल्याला मॅच्युअरली हँडल करता आली पाहिजे, म्हणूनच हा आजचा व्हिडिओ. तर आता माझा पूर्ण स्वयंपाक झाला. इथे वांग्याची भाजी केली आहे, बघू शकता तुम्ही. मस्त अशी भाजी केली आहे, एकदम कोरडी पण नाही केली. आणि इथे पोळ्या सगळ्या अशा पसरवून ठेवल्या आहे. त्याची वाफ गरम आहे अजून ना, तर वाफ निघून जाण्यासाठी पोळ्या तशा पसरवून ठेवल्या. थोड्या वेळाने त्याची वाफ पण निघून जाईल. आणि इथे भात आणि इथे आहे वरण. तर असा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता आम्ही जेवायला बसतो आणि या पोळ्या पण भरून ठेवते डब्यामध्ये. तर या तुम्ही सगळे पण जेवायला. चल साक्षी, चल दादा. आणि जरी पण एवढा पाऊस पडला ना, तरी खूप असं गरम होतं आहे. त्याच्यामुळे ना आता जरा वेळ मी बसते गार हवेमध्ये. तोपर्यंत आधी साक्षी जेवायला आणतील पुढे आणि आम्ही जेवण करून घेतो. पण तत्पूर्वी इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला, सगळ्यांना गुड नाईट आणि बाय. श्री स्वामी समर्थ.